हे बघा, अशा प्रकारे आपलं मान्सून स्पेशल कॉर्न सूप तयार झाले आहे. टेस्टी आणि एकदम पौष्टिक हेल्दी सूप. याच्यामध्ये B12 असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं छान एकदम असं. आणि सर्वांनी करा आणि प्या. माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. आणि सगळ्या भाज्या पण मिक्स असतात ना, त्यामुळे एकदम पौष्टिक. एकदम पौष्टिक. तुम्हाला पाहिजे तर ब्रोकोली टाका त्याच्यामध्ये, पनीर टाका त्याच्यामध्ये. जे नॉनव्हेज खात असतील त्यांनी चिकन टाका प्रोटीन्स बनवून. आणि जे व्हेज असतील त्यांनी भाज्या आणि हे पनीर टाकायचं. आणि मिरेपूडमुळे अजून टेस्ट लागते. टेस्ट लागते, छान लागते एकदम. खूपच छान. टेक्स्चर किती छान आले बघ, सुंदर आले. पिवळा धम्म कलर मस्त. बघूनच असं. आणि बाहेर पाऊस पडतोय त्यातल्या त्यात असं सूप प्यायला मिळाल्यावर काय मग मज्जाच. हो मज्जाच. बाहेर पाऊस पडतोय, मस्त एक वाटीभर सूप आणि पौष्टिक आणि हेल्दी पण. आणि आता परत याचेच अजून प्रकार करायचे आपल्याला. अजून आता कॉर्न भजी पण बनवणार आहोत आपण. अच्छा, हे झाल्यावर कॉर्न भजी का? आणि सगळ्यांना करता येईल, लहानांना मुलांना सुद्धा करता येईल. इतकं सोपं आहे ते सूप. फक्त तुम्हाला फक्त जरा थिकनेस पाहिजे असेल तर थोडी कॉर्न फ्लोअरची पेस्ट टाका तुम्ही त्याच्यामध्ये, अर्धा एक चमचा. छान प्यायला मग छान वाटतं. कॉर्नफ्लॉवरमुळे घट्टसर होत असेल ना? घट्ट होते त्याच्यामुळे. पण असं पण ते क्रश केल्यावर घट्टच होतं. थोडं आटवले म्हणजे होतंच. आता जेवढ्या लोकांना पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता, वाढवू शकता. हो खरंय. खूपच छान झाले. स्मेल पण खूप छान होते. हे टाकलं ना त्याच्यामध्ये मिरेपूड. चला तर मग या आमच्यासोबत कॉर्न सूपचा आस्वाद घ्यायला. थँक्यू. नमस्कार, मी विमल उनवणे. आज आपण बनवणार आहोत कॉर्न सूप. मान्सून स्पेशल कॉर्न सूप. आता हे बघा, त्यासाठी मी काय केले, 2 कॉर्न घेतले. फ्रीजमधले होते म्हणून मी कुकरमध्ये टाकून 4 शिट्ट्या घेतल्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 1 किंवा 2 शिट्टीमध्ये पण शिजतात ते. मग ते असं हे बघा असं काढून घ्यायचं. असं काढून घेतले. मग 2 वाट्या झाल्या ना ते. मग त्याच्यात 1 वाटी मी त्याची पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली थोडंसं पाणी टाकून. आता आपण सूप करू. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागतं आहे, 2 वाट्या कॉर्न, 2 चमचे शिमला मिर्च, 2 चमचे गाजर, बीन्स 2 चमचे आणि कांदा पात आणि मिरपूड आणि लाईट सोया सॉस, मीठ आणि साखर आणि लिंबू. व्हिनेगर असलं तर व्हिनेगर टाका, लिंबू असलं तर लिंबू टाका. आता करूया आपण. आता हे बघा, आता थोडंसं पाणी टाकते मी याच्या हातामध्ये. कढईत टाकते. आता ही पेस्ट आहे ना आपली, पेस्ट काढून घ्यायची सगळी. पेस्टमध्ये आपल्याला जसं पाहिजे जेवढं सूप बनवायचं तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आता मी ते 1-1.5 ग्लास पाणी घेतलं आहे, गरम पाणी. हे बघ किती छान शिजले बघ त्याच्यामध्ये 4 शिट्ट्यांमध्ये. असं पाणी टाकून बॉईल करण्यापेक्षा एकाच वेळेस होऊन जातात ना. ओके, हे बघ ताई, आता हे उकळायला लागले. आपण जशी भाताची पेस्ट काढतो ना, तशी पण याचा हा फेस असतो ना, तो काढून घ्यायचा आपण सगळा, म्हणजे क्लिअर होतं ते सगळं. हे बघ, फेस 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 काढून घ्यायचा सगळा. मस्त.
आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं. हं, मीठ टाकायचं. मीठ टाकलं. हां, किंचित साखर टाकायची, खूप नाही, किंचित टाकायची. अंदाजानुसार. आवडत असेल तर टाका, नाही टाकायचं. ऑलरेडी ते गोडच असतं ना. हो, पण आपण मिरपूड टाकतो ना स्वीट त्यासाठी. कॉर्न. हां. आता याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ आणि साखर. हां, हे बघ, थोडीशी मिरपूड मिरपूड टाकायची. व्हाईट असली तर व्हाईट टाकायची, ब्लॅक असली तर ब्लॅक ब्लॅक असेल तर टाकायची. आता ह्या सगळ्या भाज्या टाकायच्या आपण याच्यामध्ये. हं. काय काय? आता बीन्स टाकले. हम्म. बीन्स टाकून घेतले. शिमला मिर्च टाकले, गाजर टाकलं, वाव, सुपर्ब. आणि कांदा पात थोडीशी, बाकी गार्निशिंगला थोडीशी ठेवायचे. आणि नंतर लिंबू पिळायचं आणि लाईट सोया सॉस टाकायचं. हं. सोया सॉस. आता व्हिनेगर नाही ना, व्हिनेगर संपले तर आता मी लिंबू पिळणार आहे. हां. आणि हे जास्त लिंबू नाही असेल तर लिंबू, व्हिनेगर असेल तर व्हिनेगर. हां. आंबटपणा आला पाहिजे थोडा. आता हे जास्त नाही शिजवायचं, थोडंसं, कारण भाज्या क्रंची पाहिजे ना आपल्याला. हम्म. थोडंसं हे करायचं. याच्यामध्ये दोन उकळ्या येऊ द्यायच्या. थोडंसं, खूप नाही शिजवायचं ते, हं. क्रंची ठेवायच्या भाज्या. हे बघ, आता कॉर्न पण टाकते त्याच्यामध्ये. ओके. तर ते बॉईलच आहे ना, हम्म. त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ नाही लागणार. बस, एक उकळी आली का झालं. आता जर तुम्हाला जर हे पातळ वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट अर्धा एक चमचा घेऊन टाकू शकता. म्हणजे त्याने थिकनेस वाढेल. कॉर्न हां, पण पण जसं लोकांना तुम्हाला पाहिजे कॉर्नफ्लेवर. हां. जेवढ्या लोकांना त्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर. हां. आता हे बघ, आपल्याला एवढंच पुष्कळ आहे आता हे घट्ट, हम्म. त्यामुळे मी काय कॉर्नफ्लोअर टाकत नाही. आणि हे कॉर्न आहे ना, याच्यामध्ये B12 असतं, त्याच्यामुळे हे अवश्य खायला पाहिजे. हो. म्हणजे तोंड येण्याच्या समस्या बंद होतात त्याच्यामुळे, B12मुळे. लहान मुलांना तर खूप चांगलं पौष्टिक सूप. थोडंसं आणि हे- घट्टसर, आणि थोडंसं हे कसं पातळ. पावसाळ्यातच येतात ना, हम्म. हिवाळ्यात पावसाळ्यातच येतात कॉर्न. येस. त्यामुळे ते अवश्य खायचे. आणि बाहेर पाऊस पडत असताना गरम गरम सूप प्यायची मजा वेगळीच. मजा काही वेगळीच. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि कॉर्न सूप पितोय. आता तुम्हाला पाहिजे याच्यात तर प्रोटीन्स पाहिजे असतील तर पनीर पण टाकतात, कोणी ब्रोकोली पण टाकायचं अच्छा. ज्याला पाहिजे तसं, हम्म. म्हणजे अजून हेल्दी होतं ते. झालं सूप आपल्याला, जास्त शिजवायचंच नाही ते, भाज्या क्रंची ठेवायच्या. हम्म. आता मी काढून सर्व करते. हो. हं? फक्त टेस्ट बघायची आपलं, आणि कसं आहे, काय मीठ कमी, मग मीठ टाकायचं आणि सर्व करायचं. हो. आता काढते ना सर्व, लगेच काढते का? हां. चालेल. करते मी सर्व करते.